फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्कार देऊन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा सन्मान श्री सतशक्ती बिंदा सिंगबाळ आणि श्री चितशक्ती अंजली गाडगीळ यांनी स्वीकारला पुरस्कार। भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रचारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल झाली पुरस्कारासाठी निवड। अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणारे, साधनेविषयी दिशादर्शन करून जगभरातील साधकांचे जीवन आनंदमय करणारे, विज्ञान युगात सोप्या सुलभ भाषेत अध्यात्माचा प्रसार करून समाजाला दिशादर्शन करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना 5 जून 2024 या दिवशी फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेशपुरी महाराज, संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फेडरिक बुवेल यांच्या हस्ते भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री शक्ती बिंदा सिंगबाळ आणि श्री चितशक्ती अंजली गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला। संस्कृती युवा संस्थेने या पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांची निवड केली आहे। यावेळी संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा म्हणाले की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेलं योगदान अद्वितीय आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणलं आहे। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही संस्कृती युवा संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांच्या प्रति कृतज्ञ आहे। सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेले दिव्य अध्यात्म कार्याचा सन्मान आहे। हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी अध्यात्मशास्त्राविषयी केलेले अलौकिक संशोधन कार्य आणि ग्रंथलेखन तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला गुरुकृपायोग हा साधना मार्ग यांचाच आज एक प्रकारे गौरव झाला आहे, असंही आम्ही मानतो।